तर कसं काय मंडळी, सगळं कसं ओके मध्ये ना. संध्याकाळी गेलो शहापूरला गणपती बाप्पांचं आगमन सोहळा बघायला आणि 2-4 व्हिडिओ पण केले मस्त. आज होती एक्झाम. सकाळी 4 वाजता रिक्षा पकडली ना, गेलो आसनगाव स्टेशनला. सकाळी 4 वाजता स्टेशनला पोहोचलो. तो काका बोलतो माझ्याकडे गुगल पेच नाही. तिकडे बरी कॅश होती. ऋतिकने कॅश दिलं ना, गेलो स्टेशनवर कुत्रा पण दिसत नाही. सकाळी 4 वाजता स्टेशनवर येऊन 5ची ट्रेनचा वाट बघता पक्का कंटाळलो. बोलो नको झाल्या दुखा. इकडं यो आला तिकीट घेऊन. चाला बोलो बरं झाला तिकीट काढलीस. ट्रेन पकडली ना, गेलो ठाण्याच्या बस स्टँडवर. आखे शहापूरच्या पोरांच्याच गर्दी. इकडे एक काम बीच आहे बाबा. कोणी पण किती पण गर्दी होती, सगळ्या लाईनीतच जायचं बसमध्ये. पण शहापूरची पोरं काय ऐकणार आहेत. बसमध्ये चरली ना या गोंगाट. जशी काय शहापूर मुरबाड बस आहे, अख्खी पॅक सगळी भरून टाकली. आता बोलतो कंडक्टर तिकीट कोणची घेईल. 30 रुपये तिकीट असून 15 रुपये दिलं ना, आलो MCC पार्कला. आता बोललो चला जाऊ आतमध्ये, होईल त्यात काही. आमची एक्झाम या बिल्डिंगांच्या इथं होणार आहे. तुमची कुठे झाली कमेंटमध्ये सांगा. पेपर दिला ना, फिरवला कॅसरच्या वर्षांत. आता बोल झाला एकदाचा. इकडे काही गाड्या उचलायला घेतल्यात. आखी गाडी पॅक झाली. कोणची असेल ती घेऊन जा बाबा. नो पार्किंगमध्ये लावायची काही गरजच नाही ना. तेवढ्याच मित्र बोलतो आपलीच उचलायला घेतली. फायनली ठाण्या स्टेशनला पोहोचलो ना. ही गर्दी डोका कारायला पण जागा नाही. ठाण्या स्टेशनच्या निघलेली ट्रेन कल्याण स्टेशनला थांबली. मित्र बोलतो डिझेल संपला असेल. बोलो जा बघून ये. आणि मी काही दरवाज्यात उभा राहिला नव्हतो. 2-4 व्हिडिओ घेण्यासाठी आलतो बस. बोलता बोलता आलो आसनगाव स्टेशनला. स्टेशनच्या रिक्षामध्ये जाता जाता मी ब्लॉग इन करतो. तो पण तुम्ही लाईक कमेंट शेअर करा.